नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे. ते नमस्कारोनी आता पंचयितानी महाबाहो. कारणानी निबोधमे सांख्ये कृतांते प्रोक्तानी. सिद्धये सर्व कर्मणाम. आणि पाचही कारणे ती तुही जाणसील विपाय. जे शास्त्रे उभवूनी बाहे बोलती जयाते. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाचं आपण चिंतन करत आहोत. त्या चिंतनानुसार कर्माची 3 प्रकारची फळं आहेत. पशवादिकांचा जन्म मिळणं हे कर्माचं अनिष्ट फळ आहे. स्वर्गामध्ये जाऊन इंद्रादिकांच्या देहाची प्राप्ती होणं हे कर्माचं इष्ट फळ आहे. आणि ज्यामध्ये इष्ट अनिष्ट दोन्ही मिश्रित फलाचा अनुभव येऊन मनुष्यत्व प्राप्त होतं ते कर्माचं मिश्र फळ आहे. ही कर्माची 3 प्रकारची फळं जे कर्म करत असताना कर्माचा अभिमान घेतात आणि कर्मफलाची अपेक्षा करतात त्यांनाच प्राप्त होतं. पण जे कर्म करूनसुद्धा कर्माचा कर्तृत्वाचा मद आणि कर्मफलाचा आस्वाद या कर्माच्या बंधनाला प्राप्त होत नाही, त्या संन्यासी महापुरुषाला हे कर्माचं फल मिळत नाही. याचा विस्तार करत असताना एक थोडीशी प्रक्रिया आपण काल परवा पाहिली की जो मनुष्य निष्काम कर्म करतो, निष्काम कर्मामध्ये कर्तेपणाचा अभाव आहे. कर्म आपण करायचं, कर्तृत्व आपल्याकडे घ्यायचं नाही. आणि कर्म केल्यानंतर ज्याप्रमाणे वृक्षकावेली लोटती फळे आली, निष्कामता आपण वृक्षाकडून किंवा वेलीकडून शिकली पाहिजे. जोपर्यंत फल परिपक्व होत नाही तोपर्यंत मोठं झाड किंवा आकाराने लहान असणारे वेली त्या फळांचं संगोपन पालन पोषण परिपक्व होईपर्यंत करते. पण एकदा फल परिपक्व झालं की झाड त्या बाबतीमध्ये उदास होऊन जातं. ज्ञानोबाराय म्हणतात बघा, पै परिपाकाची वेळी फळ देठेना देठ फळे. न धरे तैसे स्नेह खुळे सर्वत्र होय. जर फल परिपक्व झालं तर फळही देठाला धरत नाही आणि देठही फळाला धरत नाही, ते मोकळेपणाने सोडून देतं. तसं कर्म व्यक्तीने करावं, पण कर्माचं फल आपल्याकडे येऊ लागलं की उदार मनाने त्याचा परित्याग करावा. याला निष्काम कर्म असं म्हणतात. त्या निष्काम कर्माने ईश्वर प्रसाद प्राप्त होतो. ईश्वराच्या प्रसादाने वैराग्य मिळतं. वैराग्य परमार्थातला अलंकार आहे किंवा परमार्थातला सगळ्यात मोठा दागिना किंवा सगळ्यात मोठा सहाय्यक घटक कोण असेल तर वैराग्य आहे, की जो सगळ्या भूमिकेसोबत आपल्याबरोबर चालतो. वीतरागते सारिखा जोडून ठेवेला सखा. तो आघवियाची भूमिका सवे चाले. म्हणून वैराग्य हे आत्मज्ञान प्राप्तीकरता लागणारी सगळ्यात मोठी अर्हता, पात्रता किंवा योग्यता आहे. आणि ते वैराग्य प्राप्त झालं विरक्तीशिवाय ज्ञान राहतच नाही. विरक्ती वाचून कही ज्ञानासी तगणेचे नाही. हे विचारून ठाई ठेविले देवे. निष्काम कर्मामध्ये कर्मफलाचा परित्याग, कर्तृत्वाचा त्याग, त्यागच आहे बरं, त्यागाला संन्यास असं म्हणतात. त्याला वैराग्याचा लाभ, त्यानंतर श्रीगुरूंची भेट, त्यांच्यापासून प्रबल प्रमाण असणारं वेदवाक्य, त्या वेदातलं सुद्धा अवांतर वाक्य असेल तर परोक्ष ज्ञान, महावाक्य असेल तर त्यामध्ये अपरोक्ष ज्ञान, तेही दृढ अपरोक्ष ज्ञान प्राप्त झालं तर ज्ञानाचा आणि अज्ञानाचा किंवा ज्ञानालाच आत्मविद्या असं म्हणतात. विद्येचा आणि अविद्येचाच विरोध आहे. ते ज्ञान प्राप्त झालं की अविद्येला राहू देत नाही, म्हणजे अविद्येचा त्याग होतो. अविद्या किंवा अज्ञान हे कर्माचं मूळ कारण आहे. आणि कारण नष्ट झालं की कार्य राहत नसतं. उदाहरण कालच आपण पाहिलं, पडवून गेली या भिंती
चित्रांची केवळ होय माती, का पाहाले या राती अंधारे उरे. एखादी भिंत पडून गेली तर त्या भिंतीच्या आश्रयाने असणारं चित्र त्याची आपोआप माती होऊन जाते. तसं आत्मज्ञान प्राप्त झालं तर अविद्या नष्ट होते. मग अविद्येचं असणारं कर्म नावाचं कार्य कुठं राहणार आहे? असा ज्याने मूळ ज्ञानप्रधान संन्यास प्राप्त करून मूळ अविद्येची निवृत्ती करून घेतली त्याला खऱ्या अर्थाने संन्यासी असं म्हणतात. आणि त्या संन्यासी पुरुषाला म्हणजे कर्मफल त्याग करणाऱ्याला किंवा आत्मज्ञानाने ज्याने अविद्येचा नाश केलेला आहे अशा महापुरुषाला कर्माचं फळ अनुभवाला येत नाही. जोपर्यंत अविद्या आहे तोपर्यंत कर्माचा कर्ता तो आहे असा आरोप केला जातो, पण तेव्हाही त्याचा आणि कर्माचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. आरोप होतो तो आरोपित असणारा भाग वेगळा आहे, त्याचा आणि आत्मस्वरूपाचा कर्माचा कोणताही संबंध नाही. काल आपण उदाहरण पाहिलं, एखाद्या सरोवरामध्ये ते कमळाचं पुष्प विकसित होतं. ती आपल्या विकसितपणाने सूर्याचा उदय सूचित करते किंवा आपल्या ठिकाणी असणारा जो परागकण आहे तो त्या भ्रमरांकडून सुगंधपणाला भोगविते. पण हे करत असताना ती मात्र सरोवरामध्ये जशीच तशी राहते, काही करत नाही. अगदी त्याचप्रमाणे आत्मस्वरूपाच्या अधिष्ठानावर हे सगळ्या प्रकारची कर्म घडतात, तो काहीच करत नाही. पण अज्ञानी पुरुष आत्मस्वरूपावर तो आत्मा कर्माचा कर्ता आहे असा आरोप करतात, तो भाग वेगळा आहे. मग कर्माची कारणं मात्र अन्य आहे. भगवान म्हणतात पुढत ती आत्मक्रिया अन्य कारणकाची तैशिया करो पाचाही तया कारणारूप. पुन्हा काय सांगावं अर्जुना, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आरोपित केल्या जाणाऱ्या ज्या क्रिया म्हणजे कर्माच्या क्रिया अन्य कारणकाची, त्याला अन्यच काही कारणं आहेत. 5 कारणं भगवान सांगतात, करो पाचाही तया कारणारूप. पण ती 5 कारणं 14व्या श्लोकामध्ये सांगणार आहे. पण त्या विषयाचं गांभीर्य कळावं याकरता भगवान परमात्मा त्या विषयाची स्तुती या प्रस्तुत श्लोकामध्ये करतात. ज्याला ऐकायचं आहे त्याचा अधिकारही सांगतात आणि सांगणारा वक्ता कोण आहे त्याचा अधिकार पुढे ज्ञानोबाराय सांगतात. इथे भगवंतांनी फक्त मे म्हणजे माझ्याकडून ऐक असं म्हटलं आहे, पण ज्ञानोबाराय त्याचा विस्तार करणार आहे पुढे. बघा पाठभेद आहे या श्लोकामध्ये. बरं, काही ठिकाणी पंचैतानी, काही ठिकाणी पंचैमानी असा पण पाठ आहे. अर्थ काही वेगळा होणार नाही, फक्त सर्वनाम बदलेल. पंच एतानी किंवा पंच इमानी असा एक अर्थ होईल. महाबाहो कारण आणि निबोधमे सांख्ये कृतांते प्रोक्तानी सिद्धये सर्व कर्मणाम. अन्वय असा होईल, हे महाबाहो, उभं राहिल्यानंतर ज्याचे बाहू गुडघ्यापर्यंत लागतात, हात लागतात, त्याला महाबाहू असं म्हणतात. बसल्यानंतर नाही, उभं राहिल्यानंतर. बसल्यानंतर तर आपले पायाच्या अंगठ्यापर्यंत लागू शकतात, तो भाग वेगळा आहे. काही माणसं पायाला स्पर्श करतात आणि मग ग्रंथ वाचतात. बरं, ते मात्र सवय चुकीची आहे. तळ पायाला एका हाताने चोळणं चालू असतं आणि त्याच हाताने ग्रंथाचे पानं पलटतात. ग्रंथाचं पावित्र्य ज्याला नाही त्याला ग्रंथाबद्दल काय आदर असेल, कळत नाही, ते अज्ञानी असतात. हे महाबाहो याच्यातून शब्द निघाला हा. महाबाहो, उभं राहिल्यानंतर सहज गुडघ्यापर्यंत ज्याचे हात जातात, ही तुझी योग्यता आहे, हा तुझा पराक्रम आहे. ज्याचे हात जेवढे लांब असतात तेवढा तो वेगात धनुष्यबाण मारू शकतो. हे महाबाहो, सर्व कर्मणाम सिद्धये, सर्व कर्मांची निष्पत्ती होण्यासाठी सांख्ये कृतांते पंच एतानी कारणानी प्रोक्तानी मे निबोध. सर्व कर्मांच्या सिद्धीसाठी सांख्ये शब्द आहे ना, हा आपल्याकडे 6 शास्त्रांचा विचार केला आहे. न्याय, वैशेषिक, योग, पातंजल म्हटलं की नाही, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा. त्यापैकी ज्या आपण न्याय आणि वैशेषिक यांची जोडी आहे, सांख्य आणि योगाची जोडी आहे. पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा. उत्तरमीमांसेला वेदांत असं म्हणतात. इथे सांख्य शब्द हा सांख्यशास्त्राचा वाचक नाही आहे. सांख्य शब्दाची परिभाषा आहे सम्यक ख्यायते
आत्मतत्वम अनया इति सांख्यम. ते संख्या शब्दाचा अर्थ केला आहे. संख्या शब्द आहे ना, त्याच्यामध्ये संवर अनुस्वार आहे आणि पुढे ख्या आहे. त्याच्यात 2 क्रियापद आले आहे. सम्यक म्हणजे चांगल्या प्रकारे, ख्यायते निरुच्यते, आत्मा अनात्मनोस्तत्वम प्रतिपाद्यते असा अर्थ केला आहे. ख्यायते म्हणजे ख्याती, कथन करणं, ज्याच्यामध्ये सम्यक प्रकारे आत्मा आणि अनात्मा यांच्या स्वरूपाचं प्रतिपादन केलं जातं त्याला म्हणतात सांख्यशास्त्र. आणि ते सांख्य शब्दाचा अर्थ होतो वेदांतशास्त्र. कारण त्यामध्ये पुढे विशेषण आलं आहे कृतांती. कृतः म्हणजेच कर्म आणि अंत म्हणजे समाप्ती. जे आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर सर्व कर्माची समाप्ती होऊन जाते. सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते आला की नाही श्लोक गीतेमध्ये. किंवा ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा कृत अंते. ज्या शास्त्रामध्ये कर्माची समाप्ती केली जाते असं कोणतं शास्त्र आहे? वेदांतशास्त्र. आणि त्या वेदांतशास्त्रामध्ये सर्व कर्मांच्या सिद्धीसाठी 5 कारणं प्रतिपादन केली आहे. ते अन्यांकडून आणण्यापेक्षा, ऐकण्यापेक्षा भगवान म्हणतात मे निबोध, माझ्याकडून निश्चेष रूपाने चांगल्या प्रकारे तो जाणून घे. इथे सांख्य शब्द हा वेदांतशास्त्राचा वाचक केला आहे. सम्यक ख्यायते त्याला म्हणतात संख्या, आणि संख्या प्रतिपादन करणारं शास्त्र त्याला म्हणतात सांख्यशास्त्र. आता व्यवहारातली संख्या नाही घ्यायची, एकक दशक शतक ही संख्या नाही घ्यायची. इथे पारिभाषिक अर्थ घ्यायचा की ज्यामध्ये आत्मतत्वाचं प्रतिपादन सम्यक रूपाने केलं जातं त्याला म्हणतात संख्या. संख्यायन्ते ज्ञातव्याः पदार्थाः संख्यायन्ते त्याला म्हणतात वेदांतशास्त्र. ज्यामध्ये जाणण्यायोग्य वस्तूंचा, पदार्थांचा विचार केला जातो त्याला म्हणतात सांख्यशास्त्र, आणि ते आहे वेदांतशास्त्र. हा झाला श्लोकाचा भाव. यावर ज्ञानोबारे स्पष्टीकरण पुढे करतात. आणि 5 ही कारणे तिये तोही जाणसील विपाये. का बरं? जे नामकारण शास्त्रे उभवूनी बाहे बोलती जयांते. आणि मागच्या ओळीचा संबंध आहे की 5 कारणांचं स्पष्टीकरण आम्ही करतो. पण अर्जुना, हा विषय तुझ्याकरता नूतन आहे असा अर्थ नाही. कदाचित 5 ही कारणे ती जी कर्माची पुढच्या श्लोकामध्ये प्रतिपादन केली जाणारी 5 कारणं, बरं ते आता नाही, पुढच्या श्लोकात येणार आहे. कदाचित तोही जाणसील विपायी. जाणसील म्हणजे जाणत असशील, विपायी म्हणजे कदाचित. कारण का? अर्जुनाचं शास्त्र श्रवण झालेलं आहे. 10व्या अध्यायामध्ये असं म्हटलं आहे, देवर्षी अध्यात्म गाता आहाच रागांगेसी जे मधुरता तेचे फावे एरचेता न लगेचे काही. ती ओवी सध्याला आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसते, बरं ती ओवी दिसते आहे. देवर्षी अध्यात्म गाता म्हणजे एखादा वक्ता अध्यात्माचं गायन करतो, पण ते गायन करताना जे श्रोते असतात ना, ते त्या संत वाङ्मयातल्या पदाचा आतला गाभा चाखत नाही. आहाच म्हणजे वरवर, राग, रागाचं अंग, त्याच्या जुगलबंदी, आहाच रागांगेसे जे मधुरता तेचे फावे, तेच त्यांना ऐकावं वाटतं, बाकी ऐकावं वाटत नाही. कधी कधी ते कीर्तनाचे शीर्षक वाचून खूप हसू येतं आहे. तडका कीर्तनकार, वा कुठून आणलं काय माहिती शब्द तो. अस्सल कीर्तनकार शब्द हे असतात, त्याच्यात अस्सल काहीच नसतं. ते का वरवर असणारी रागांगाची जी मधुरता आहे तेच त्यांना कळतं, बाकी काही कळत नाही. वरवर पोहणारे भरपूर असतात, समुद्राच्या तळाशी जाणारे आणि रत्न गोळा करणारे कमी असतात. का? त्याला दम लागतो. हे सगळ्यांची कामं नाही. आहाच रागांग तोही जाणसील विपाये. कदाचित तोही जाणत असतील. कारण का? शास्त्रे उभवूनी बाहे बोलती जयांते. बाहे उभवूनी आपले बाहू वर करून. चांगला आहे का? जी गोष्ट गुप्त असते ना ती कानात सांगायची असते, आणि जे प्रगट सांगायचे असते ते हात वर करून सांगायचे असते. आपण सुद्धा एखादी गोष्ट एखाद्याच्या कानात सांगतो, आणि हे चोपदार वगैरे मंडळी नाही का माऊलीच्या सोहळ्यामध्ये हरवलेल्या जिन्सा काना सांगतात का? नाही, हात वर करून सांगतात. का? ते प्रगट करायचं आहे. तसं शास्त्राला ही कारणं प्रगट करायची आहे,
म्हणून शास्त्री उभवूनी बाहे बोलती जायते. थोडं बारकाई नाही का. शास्त्राने म्हणजे जे अज्ञात ज्ञापकत्व आहे ना ते शास्त्राचं शास्त्रत्व आहे. मानवी बुद्धीला जे कळत नाही ते कळवून देण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये असतं त्याला शास्त्र असं म्हणतात. शास्ती हितम उपदिशती वा शास्त्र दुसरी एक व्याख्या आहे. जे आपल्यावर शासन करतं, काय करावं काय करू नये सांगतं म्हणून शासन करतं आणि आपल्या हिताचा उपदेश करतं त्याला शास्त्र असं म्हणतात. म्हणून व्यवहारातली माणसं व्यावहारिक शास्त्रामध्ये निष्णात असतात आणि आपणही शास्त्र शिकतोय बरं. आपलं शास्त्र आहे अध्यात्मशास्त्र म्हणून हे सुद्धा एक प्रकारे सायन्सच आहे ना, विज्ञानच आहे की ना. ही सुद्धा विज्ञान शाखा आहे पण त्याच्यापेक्षा ही उच्च शाखा आहे. कारण का ज्या व्यक्तीचा हा अभ्यास होतो त्याला तो अभ्यास काहीच कठीण वाटत नाही. आपले बरेच विद्यार्थी असतात ना एखादा अभ्यास करतात संत वाङ्मयाचा आणि शाळेचा अभ्यास फक्त 2च महिन्यात पूर्ण करतात. त्यांना काही कठीण वाटत नाही. का येथे बुद्धिमत्ता जास्त लागते, तिकडं तेवढी लागतच नाही. तिकडं नसली तरी चालते. जे शास्त्रे उपवनी पाहे बोलती जयाते अज्ञात ज्ञापकत्व हे शास्त्राचं शास्त्रत्व आहे. म्हणून आपण जेव्हा शास्त्र जाणतो ना आपण सुद्धा शास्त्रज्ञच आहोत. आपण अध्यात्मशास्त्र जाणतो म्हणून फार स्वतःला कमी समजू नये. स्वतःचा विषय एक प्रकारचा गौरवही असावा. हे शास्त्र आपले बाहू उभा करून या 5ही कारणांचं स्पष्टीकरण करतात. कुठं करतात. ऊर्ध्व बाहू हा व्यासांचं पण प्रतिपादन आलेलंच आहे की भक्ती. मला वाटतं भागवतामध्ये आलं आहे. भागवतामध्ये हे प्रकार विचारा किंवा याच अध्यायामध्ये पुढे येत आहे उभवनिया भुजा ज्ञानिया तो आत्मा माझा हे बोलिलो कपिध्वजा सप्तमाध्यायी. भगवान सांगतात मी बाहू उभा करून काही गोष्टी सांगतो आहे. का ज्ञानी त्वात्मैव मे मतम हे भगवंतांनी 7व्या अध्यायामध्ये सांगितलं. भाव असा जे प्रगट सांगायचं असतं ना ते बाहू उभा करून सगळेजण ऐका असा हात वर करून सांगायचं असतं आणि जे काना सांगायचं ते सगळे गेल्यावर सांगायचं असतं. आहे का नाही. त्याचा भाव असा आहे. शास्त्रे उभवूनी बाहे बोलती जया ते कुठं बोलतात, कसं बोलतात, का बोलतात त्याचं कारण परमात्मा ज्ञानोबाराय पुढे सांगतात. वेदरायाच्या राजधानी सांख्य वेदांताच्या भुवनी निरूपणाच्या निशान ध्वनी गरजती जिये जे कर्म सर्व कर्मसिद्ध लागी येची मुदले हो जगे ते न सुवावा अभंगी आत्मराज या बोलाचे डांगुरटी ते प्रसिद्धी आली किरीटी मनोवणी तुझ्याहन कर्णपुटी वसत काजे. या सगळ्या वयांचा एकत्र विचार आहे. रूपक केला आहे थोडंसं बारकाई नाही का. आता ज्या अर्थी शास्त्र हे आपले हात उभा करून सांगता आहे याचा अर्थ ही गोष्ट लोकात सांगायची आहे. जे लोकात सांगायची असते ती जुन्या काळामध्ये दौंडी पिटून सांगण्याची पद्धती होती. ज्ञानोबाराय ते रूपक घेतात. रूपक असं केलं आहे की सगळ्या शास्त्रामध्ये प्रबल प्रमाण कोणाचं असेल तर ते वेदाचं आहे. ज्ञानोबाराय वेदाला राजा म्हणतात. राजा कुठं राहतो. राजधानीमध्ये राहतो. वेद रायाची राजधानी. वेदामध्ये भ्रम प्रमाद कर्णापाटव आणि विप्रलिप्सा हे 4 दोष मानवाच्या बुद्धीत असतात आणि या 4 दोषापैकी एकही दोष वेदात नाही. म्हणून वेदाला अपौरुषेय शब्दराशी म्हणतात. पौरुषेय म्हणजे पुरुषाकडून केली जाणारी आणि अपौरुषेय म्हणजे जी पुरुषापासून निर्माण झाली नाही म्हणजे मानवापासून नाही निर्माण झाली. वेदाची वाणी मानवीकृत नाही आहे. जे माणसं म्हणतात ना वेद कोणीतरी व्यक्तीने निर्माण केला आहे त्यांचं ते अज्ञान आहे. वेद भगवंताच्या जयाच्या निश्वासी जन्म झाले वेद राशी. तो परमात्मा सत्य प्रतिज्ञा आहे. त्याच्या श्वासातून वेदाची निर्मिती झाली. मग सगळ्यात प्रबल प्रमाण कोणतं असेल तर वेदाचं आहे. तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते. ज्ञानोबांनी म्हटलंय बघा या कारणे पै बापा शास्त्र म्हणून कोणाला घेतलंय. जया अति आपुली कृपा तेने वेदाची आणि रूपानन कीजे. शास्त्र म्हणेल ते सांडावे राज्य ही तृण मानावे जे घेववी तेने म्हणावे विषही विरो ऐसिया वेदैक निष्ठा. वेदावर किती निष्ठा असावी.
शास्त्राने सांगितलं राज्यपरित्याग करा. जुन्या काळातल्या अनेक राजांनी राज्यपरित्याग केला आहे बघा. भरत असतील किंवा अन्य प्रकारचे अनेक राजे असतील, त्या सगळ्या राजांनी आपल्या जीवनामध्ये राज्याचा परित्याग केला. का? शास्त्राने सांगितलं आहे योग्य काळात त्याग करावा. प्रसंगाला जर आपल्या आरोग्यासाठी विष घेण्याचा प्रयोग झाला असेल तर विषाचंही ग्रहण करावं, अशी शास्त्रावर आपली एकनिष्ठा असावी. त्या वेदरायाच्या राजधानीमध्ये आता वेद आहे. वेद काय काय न बोले, वेदामध्ये सगळे आले आहेत, सगळे, आणि वेदामध्ये सगळ्यांना जागाही आली आहे. आता राजा म्हटलं की त्याच्या सभेमध्ये अनेक मंत्री असतात. त्या प्रत्येक मंत्र्यांचं एक विशिष्ट प्रकारचं भुवन असतं. आता हे रूपक तुम्हाला नाही कळणार, तुम्हाला दिल्लीला जावं लागेल यासाठी. संसद असतं की नाही, संसद. हा संसद शब्द संस्कृतमधला आहे बरं का. अरतिही जनसंसदी गीतेमध्ये आला आहे की नाही संसद शब्द. जिथे लोक एकत्र असतात त्याला संसद म्हणतात. मग त्यामध्ये प्रधानमंत्र्याचं कार्यालय वेगळं असतं, तो सगळ्यात मुख्य आहे. आणि त्याच्या हाताखाली काम करणारे अन्य मंत्रीगण, त्या सगळ्या मंत्रिमंडळाचे सुद्धा विशेष प्रकारचे कार्यालय असतात आणि प्रत्येकामध्ये कामं चालू असतं. तसं वेदराया म्हणजे वेदराज आहे. त्या राजाच्या राजधानीमध्ये सांख्य वेदांताचं एक भुवन आहे. भुवन म्हणजे मंदिर. वेदांताचं, ज्ञानोबांनी वेदांताला सांख्य विशेषण घेतलं इथं. कारण विशेषण आणि विशेष्य यांची विभक्ती एक असते बघा. सांख्ये कृतांते, कृतांते सांख्ये असं त्याचा अर्थ होतो. ज्यामध्ये कर्माची परिसमाप्ती केली आहे त्याला म्हणतात सांख्यशास्त्र, म्हणजेच वेदांतशास्त्र. बाकी कोणतेही शास्त्र कर्माची परिसमाप्ती करू शकत नाही. ज्ञानोबा 15व्या अध्यायामध्ये म्हणतात बघा, हरपले दावणी जैसा माग सरे विरविलासा, ज्ञानची कळस वळघे तैसा कर्म प्रासादाचा. कर्म नावाचं मंदिर, प्रासाद, आणि त्या मंदिराला कळस कोणता लागतो? ज्ञानची कळस. म्हणजे कर्माची जसं मंदिराच्या बांधकामाची समाप्ती कळसाने होते, तसं कर्म नावाच्या मंदिराची समाप्ती ज्ञानाने होते. सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते, असं वेदांतशास्त्र आहे. आणि त्या सांख्य वेदांताच्या भुवनी पहिला आहे वेदरायाची राजधानी. त्या राजधानीमध्ये जे काही आस्तिक 6 शास्त्र आहे ना, जे वेदाला प्रमाण मानतात, न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा. तर उत्तरमीमांसा म्हणजे वेदांतशास्त्र. आणि ते वेदांतशास्त्र आत्मस्वरूपाचं सम्यक प्रतिपादन करतं, म्हणून त्याला म्हणतात सांख्य. 6 शास्त्रामध्ये पण सांख्य आहे. ते सांख्य इथं नाही घ्यायचं. ते सांख्य, कारण एका शब्दाचे अनेक अर्थ असतात, त्यापैकी योग्य अर्थ निवडता आला पाहिजे. म्हणून इथं वेदांत शास्त्राला विशेषण वापरलं आहे की ते वेदांत शास्त्र सम्यक आत्मतत्वाचं प्रतिपादन करतं. आणि ते करता करता अनात्म पदार्थ काय आहे तेही सांगतं. सांख्य वेदांताच्या भुवनी निरूपणाच्या निशान ध्वनी. निशान म्हणजे नगारा, त्याला नौबत असं म्हणतात. नगाऱ्याचा आवाज मोठा असतो. दौंडी देतात ना गावामध्ये, अजूनही खेड्यागावात दौंडी देण्याची पद्धती आहे बघा, तर त्याचा आवाज मोठा असतो. तसं सांख्य नाम वेदांतशास्त्र हे जेव्हा निरूपण करतं आणि त्याच्या निरूपणाचं व्याख्यान होणं, हा एक प्रकारचा नौबतीचा आवाज आहे. निरूपणाच्या निशानध्वनी, व्याख्यान हे एक प्रकारचा मोठा आवाज आहे. आणि त्या निरूपणाच्या निशानध्वनीने गर्जती जिये, ज्यांची गर्जना करून सांगितलं जातं ते कोण आहे? ते 5 कारणं पुढे सांगतात. जे सर्व कर्म सिद्धी लागी, सिद्धी म्हणजे निष्पत्ती किंवा उत्पत्ती. सर्व कर्मांच्या उत्पत्तीसाठी येचे मुदले हो जगी. जगामध्ये मुदले म्हणजे मुख्य भांडवल कोण असेल तर येची हीच आहेत. हीच म्हणजे पुढच्या श्लोकामध्ये येणारी 5 कारणं. अधिष्ठानम तथा कर्ता, करणं च पृथक वेदम, विविधाश्च पृथक चेष्टा, दैवम चैवात्र पंचमम. सर्व कर्मांच्या सिद्धीसाठी ही 5 कारणं मुख्य भांडवल म्हणून आहेत.
आता कर्म करणारी कोण आहे? 5 जण. आणि आत्मा कर्म करत नाही. ज्ञानोबा म्हणतात तो साक्षीसुद्धा होत नाही, तर कर्माचा करता कधी होईल? साक्षीही होऊ न ठके येरी गोठी कायसी, तो कर्माचा करता कसा होईल? म्हणून तेथ न सुवावा, तेथ म्हणजे कर्मसिद्धीसाठी त्या प्रसंगात अभंगी म्हणजेच काय, आडमुठीने किंवा आडविचाराने आत्मराज न सुवावा, आत्मराजा कर्माला कारण आहे असा अविचाराने विचार करून आत्माच कर्म करता आहे असा त्याचा प्रवेश करू नये. म्हणजेच काय, आत्म्याला बाजूलाच ठेवावं, आत्म्याला तिथं प्रवेश देऊ नये. सुवावा म्हणजे घालणे. आत्मा कर्म करतो आहे, कर्माला 5 कारण आहे, पण त्या 5 कारणामध्ये आत्म्याचा प्रवेश होऊ देऊ नये. आत्मा वेगळाच आहे असं जाणावं, असा त्याचा अर्थ. या बोलाचे डांगुरटी ती प्रसिद्धी आली किरीटी, मनोनी तुझ्या हन कर्णपुटी वसोत काझे. या बोलाचे डांगुरटी, डांगुरटी म्हणजेच दौंडी म्हणतात त्याला. या बोलण्याच्या दौंडीनं ती प्रसिद्धी आली किरीटी, ती म्हणजे ती 5 कारणं हे अर्जुना ती प्रसिद्धीला आलेली आहे. का बरं? वेदरायाच्या राजधानीमध्ये सांख्य वेदांताच्या भुवनामध्ये जे व्याख्यान चालतं त्या व्याख्यानामध्ये यांचा समावेश झाला आहे, म्हणून प्रसिद्धीला आली आहे ती 5 कारणं. आणि मग अर्जुना, जर वेद ते सांख्यशास्त्र किंवा वेदांतशास्त्र यांचं प्रतिपादन करत असेल तर ही 5 कारणं महत्त्वाची आहे. आणि म्हणून तुझ्या हन कर्णपुटी वसोत काजे. मधुसूदन सरस्वतीने एक अर्थ फार गोड वापरला बरं का. हेयत्वार्थम म्हणजे ही 5 कारणं त्याज्य आहे ना, 5 कारणं त्याज्य आहे आणि म्हणून तुझ्या कानावर असू दे. म्हणजे जे ग्रहण करायचं तेही ऐकलं पाहिजे आणि ज्याचा परित्याग करायचा तेही कळालं पाहिजे. हेयत्वार्थम श्रवणीयम, ते तो ऐकली पाहिजे. भगवान म्हणतात तुझ्या हनकर्णपुटी, कानाच्या पडद्यावर, ते कानाच्या भागावर वसत का राहू दे. ऐकलेलं वाया जात नसतं, ऐकून ठेव असं भगवंताला म्हणायचं आहे. मग ऐकायचं आहे तर कोणाकडून ऐकायचं? भगवान म्हणतात त्याची पण अडचण तू घेऊ नको. आणि मुखांतरी ऐकेजे. आता इथपासून पुढे ना ज्ञानोबराय भक्तराज अर्जुनाचं भाग्य देवाच्या मुखातून प्रतिपादन करतात. आणि ते ऐकल्यानंतर आता जे ज्ञानेश्वरीमध्ये काही स्थळं आलेले आहेत ना, ज्यामध्ये भक्तिप्रेमाचा परमोत्कर्ष साधला गेला आहे, त्यापैकी एक स्थळ इथं आहे. पण तिथंसुद्धा भगवंताने मात्र अर्जुनाला एक होऊ दिलं नाही, लगेच बाजूला काढला आहे. का? पुढचं प्रवचन कोण ऐकणार मग, असं भगवंताचा भाव आहे बघा पुढे. आणि मुखांतरी ऐकिजे तैसे काय असे हे ओझे, मी चित्तरत्न तुझे असता हाती. काय गोड भाव असेल ना. म्हणजे भगवान असं म्हणतात अर्जुना, अरे मुखांतरी ऐकिजे. मुखांतरी म्हणजे अन्य लोकांच्या मुखांतून हे तू ऐकावं. तैसे कायसे हे ओझे, तशा प्रकारचं हे ओझं तुझ्या जीवनामध्ये कशाला यायला पाहिजे? हे ओझं का बरं तू घ्यावं? इतरांच्या मुखातून ऐकावं हे भगवंताला अर्जुनासाठी देवाला ओझं वाटतं आहे. कारण का? दुसऱ्यांच्या मुखातून ऐकायचं म्हणलं की मग तत्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. भगवान म्हणतात हे तैसे कायसे हे ओझे, हा भाव नाही बरं त्यातला. इतरांच्या मुखातून ऐकावं, अरे मी सिद्ध आहे ना, मी तयार आहे सांगायला. इतरांच्या मुखातून ऐकण्याकरता वेळ जाऊ शकतो, देवाला लगबग झाली आहे. मुखांतरी अन्यांच्या मुखातून ऐकावं तैसे हे ओझे कायसे, हे तुला ओझं घेण्याचं, भार घेण्याचं काही कारण नाही. कारण मी चिद्रत्न तुझे असता हाती, तुझ्या हाती चिद्रत्न असता ते मी आहे. चित्त म्हणजेच काय? चैतन्य स्वरूप. चैतन्य शब्द हा ज्ञानवाचक आहे आणि ज्ञानाचं सर्वांगाने परिपूर्ण असणारं स्वयंप्रकाश रत्न म्हणजे मी आहे. भगवंतासारखं ज्ञान कोणाकडे आहे? कोणाकडेच नाही. वेदाकडे ज्ञान आहे. ज्ञानोबा म्हणतात जाणीवेचिनी बळे, कोणी वेदापासून असे आगळे. जाणीवेच्या क्षमतेच्या बाबतीमध्ये विचार केला
तो वेदाची तुलना करू शकेल असं कोणीच नाही, पण त्या वेदाला ज्ञान देणारा हा परमात्मा आहे. येणेची पडवणी वेद केला शहाणावो, वेदातही पडविता आद्य गुरु तू. किंवा मारुती बाबा सांगत असतात, ते भगवंताने खोड्या केल्या आणि यशोदामाईने सांगितलं, कन्हैया तू काहीतरी शिकलं पाहिजे का असाच ठोंब्या राहतो. अरे डोक्याला शोभा फेट्याने नसते, डोक्यात काय आहे याने शोभा असते. काही शिकतो का नाही म्हणे, का असाच ठोंब्या राहतो. काय शिकायचं, अरे वेद वगैरे काही शिकतो की नाही. बाबा वाक्य सांगत असत, असं कधी होईल का. विद्यार्थी कुठं गुरुजीला शिकवत असतो का. वेद आपला विद्यार्थी आहे. येणेची पडवणी वेद केला शहाणावो. आणि बाबा ते वाक्य सांगत असतात, जयराम भाऊ म्हणायचे, तू मला शिकवतो का. येणेची पडवणी वेद केला शहाणावो, वेदाला ज्ञान देणारा परमात्मा आहे. वेदाचं ज्ञान परमात्म्याकडून आलेलं आहे, पण परमात्म्याच्या ठिकाणी असणारं ज्ञान कोणाकडून आलेलं नाही. ते स्वयंप्रकाश ज्ञान आहे, स्वतः सिद्ध आहे. आणि म्हणून भगवान म्हणतात, मी छिद्रत्न तुझे हाती असता, तुझ्या हातात आहे ना रे. याचा अर्थ मी तुझ्या स्वाधीन झालो आहे, तुला मी प्राप्त झालो आहे. आणि मग चित्ररत्न जर आपल्या हातामध्ये असेल तर मग त्या प्रकाशाने एखादी वस्तू पाहावी, दुसरा दिवा आणण्याची गरज नाही. आणि मुखांतरी ऐकीजे तैसे काय असे हे ओझे, मी छिद्रत्न तुझे असता हाती. आणखीन उदाहरण देतात, दर्पण पुढा मांडलेया का लोकांची आडोळया, मान द्यावा पहावया आपुले निके. निके म्हणजे चांगलं. आपल्यासमोर आरसा ठेवला आहे, मग आपण आपलं प्रतिबिंब कुठं पाहावं, आरशात पाहावं. आरसा स्वच्छ समोर घासून ठेवलेला आहे, ते असतानासुद्धा आपण आपलं स्वरूप लोकांना विचारतो आणि लोकांच्या डोळ्याने आपण त्यांना मान देतो. हे बरोबर आहे का. व्यवहारात असंच घडतं आहे. माणसं स्वतःकडे पाहत असताना किंवा स्वतःची किंमत करत असताना इतरांच्या डोळ्याने करतात किंवा इतरांच्या मुखाने करतात. उदाहरण देतो, लक्षात येईल. आपण कपडे घेतो की नाही, आता आपल्याला पसंत पडले म्हणूनच आपण घेतो की नाही. शिलाई आपण देतो, माप आपण देतो, नंतर दुकानामध्ये ते परिधान करूनही पाहतो आणि स्वतः आपण म्हणतो चांगला उतरला बरं. पण एखाद्या मित्रांच्या बैठकीत गेलो, तो म्हणा नाही नाही तुला हे चांगला दिसत नाही, लोकांची या डोळ्या, दुसऱ्यांच्या डोळ्याला आपण मान देतो आणि मग आपलेच कपडे आपल्याला परिधान करावेसे वाटत नाही. व्यवहारात सगळ्यांचा असं चालू आहे. माणसाची स्वतःचीकडे पाहण्याची नजर स्वतःची नाही आहे. लोकांनी आपल्याला विद्वान म्हणावं, आपण आहोत की नाही हा भाव वेगळा आहे, पण लोकांनी आपल्याला म्हणावं, लोकांनी लाईक्स कराव्या, आपल्यावर कमेंट्स कराव्या, अशी लोकांची अपेक्षा आहे. जर लोकांनी मान दिला तर आपण मोठे आहोत, नाही दिला तर आपण नाहीच. म्हणजे स्वतःचे विषय न्यूनगंडाची किंवा पुष्टगंडाची एवढी भावना चुकीची आहे. म्हणून आपली स्वतःच्याही नजरेमध्ये काहीतरी प्रतिष्ठा असावी. दर्पण पुढा मांडलेया का लोकांची आडोळ्या, मान द्यावा पहावया आपुले निके. आरसा समोर ठेवला आहे, मग आरशामध्येच आपलं प्रतिबिंब पाहावं का इतर लोकांच्या. आपण आपलं चांगलं स्वरूप पाहण्यासाठी लोकांच्या डोळ्याला मान द्यावा. तसंच आहे अर्जुना, मी छिद्रत्न तुझ्या हातामध्ये असताना इतरांच्या मुखातून तो श्रवण करावं असं भार घेण्याचं कारण नाही. बरं, मी छिद्रत्न तर आहेच आहे, पण तुझ्या हातात आहोत, पण इतका स्वाधीन आहो कसा. भगवान पुढे सांगतात, प्रेमाचा देवाला वेग आला. बरं, हे बोलता बोलता पुढे एक ओवी येते बघा, भक्त जैसेनी जेथ पाहे तेथ ते तेचे होत जाये, तो मी तुझे झालो आहे खेळणे आजी, ऐसे हे प्रीतीचेनी वेगे, देव बोलता से नेघे, तव आनंदा माझे अंगे विरत पार्थ. से म्हणजे आठवण, नेघे म्हणजे ठेवत नाही. देवाला आठवण झाली नाही. बरं, प्रेमाचा जर वेग आला ना तर मनुष्याला आठवण राहत नाही. कधी कधी काही आपल्या आवडीचे विषय असतात बघा, आणि आवडीचे विषय जर आपल्या व्याख्यानात आले तर आपल्याला अभंगाची आठवण राहत नाही. सगळा अभंग होऊन जातो आणि आपलं पहिलं चरणही सुटत नाही. प्रीतीचे निवेगे असा प्रेमाचा विषय आला की मनुष्याचा वेग सावरत नाही. भगवान म्हणतात, अर्जुना काय तुझं भाग्य आहे,
तुझ्या हातामध्ये जे रत्न सापडलं आहे तो मी कसा आहे, पूर्णपणे भक्ताच्या अधीन आहे परमात्मा. पूर्णपणे कसा? भक्त जैसेनी जेथ पाहे तेथ ते तेची होत जाये, तो मी तुझे जाहलो आहे खिळणे आजी. अहम भक्त पराधीनः, परमात्मा भक्तांच्या पूर्णपणे अधीन आहे, पूर्णपणे. नाहीतर देवाची सत्ता फार मोठी बरं. भगवान आपली सत्ता 9व्या अध्यायामध्ये सांगतात, आकाश सर्वत्र वसावे, वायूने नाव भरी उगे नसावे, पावके दाहावे वर्षावे चळे, पर्वती वैसकान सांडावी, समुद्री रेखा नुलंडावी, पृथ्व्या भूते वाहावी, हे आज्ञा माझी. फक्त पृथ्वीवर नाही, आकाशे सर्वत्र वसावे, हे आज्ञा माझी. हे आज्ञा माझी पद सगळीकडे लावायचं म्हणजे अर्थ चांगला लागतो. आकाशाने सगळीकडे राहावं, वायूने क्षणभरसुद्धा थांबू नये, अग्नीने जाळण्याचं काम करावं, मेघांनी वर्षाव करावा, पंचमहाभूतांनी माझी आज्ञा पाळावी, पृथ्वीने सगळ्या भूतांना धारण करावं, ही देवाची आज्ञा आहे की नाही. म्हणजे देवाची आज्ञा सगळीकडे चालते, सगळे देवाच्या अधीन आहेत आणि तो देव भक्ताच्या अधीन आहे. अहम भक्त पराधीनः. आणि मग भक्ताची अपेक्षा असेल ना तसा परमात्मा अभिव्यक्त होतो. भक्त जैसेनी म्हणजे जशा प्रकारे, जे तपाहे ज्या ठिकाणी पाहिल. म्हणजे काय? भक्ताची अपेक्षा असेल की परमात्म्याने खांबात राहावं, तर परमात्मा जेथ म्हणजे ज्या ठिकाणी खांबातून प्रगट होतो. आणि भक्ताची अपेक्षा असेल की त्याने अर्ध मानव असावा आणि अर्धा सिंह असावा, तर जैसेनी ज्या प्रकारे पाहिलं त्या प्रकारे परमात्मा प्रगट होतो. हे भक्ताची अपेक्षा आहे की ते अधीन आहे परमात्मा. भक्त जैसेनी जेथ पाहे तेथ म्हणजे त्या ठिकाणी ते तेची होत जाई, तशाच प्रकारचं तेच स्वरूप मी प्रगट होत जातो आहे. आणि असा असणारा तो मी ईश्वर किंवा भगवान श्रीकृष्ण परमात्मा तुझे आजी खेळणे झालो आहे. तुझ्या हातातलं आज मी खेळणं झालो आहे. जसा तुम्हाला खेळवशील तशा प्रकारे मी खेळतो आहे. हातातलं खेळणं कोण होत असतं बरं? कळसूत्री बाहुली. त्या हातातलं खेळणं असतं. जुन्या काळामध्ये त्या मनोरंजनासाठी एक छोटासा रंगमंच असायचा आणि त्या रंगमंचावर लाकडी बाहुल्या असायच्या आणि त्या बाहुल्यांचे हात, पाय किंवा मुख त्याला काही धागे बांधलेले असायचे. त्याला म्हणतात सूत्र. ते सूत्र ज्याने धारण केले तो सूत्रधार त्या पडद्याच्या पाठीमागे असायचा. ज्ञानोबा म्हणतात ना की तो काय आपुलिया काजा नाचवी, जाणीवीची कळा वाढवी, आम्हा या ठेवा ठेवी काय काज, केव्हा साई खडियाचे बाहुले, चालवी त्या सूत्राचे नि चाले, तैसा माते दावीत बोले स्वामी तो माझा. मग तो सूत्रधार जशा प्रकारे सूत्र खेचायचा आणि तशाच प्रकारचं कार्य त्या बाहुलीकडून करून घ्यायचा. म्हणजे त्याच्या हातातलं खेळणं कोण आहे? सूत्रधाराच्या हातातलं ती कळसूत्री बाहुली. तसं भक्ताच्या हातातली कळसूत्री बाहुली म्हणजेच भगवान आहे. भगवंताची सत्ता जगावर असेल पण त्याच्यावर सत्ता मात्र भक्ताची. आणि आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये हे कळतं की नाही? पहिल्या अध्यायामध्ये सांगितलं चला सारथी व्हा, झाले सारथी. नुसते सारथी होऊ नका, सेनयोरोभयोरमध्ये रथम स्थापय मेच्युत, दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी रथ उभा करा. केला रथ उभा. दुसऱ्या अध्यायामध्ये म्हटले उपदेश करा. प्रारंभ लगेच प्रवचनाला, अशोचानन शोचस्त्वम प्रज्ञावादांश भाषसे. 10व्या अध्यायामध्ये म्हटले मला विभूती सांगा. लगेच 7 प्रधाना विभूती प्रतिपादन केल्या. 11व्या अध्यायामध्ये म्हटले विश्वरूप दाखवा, पण पहिल्यांदा नजर द्या. दिव्यम ददामि ते चक्षु पश्चिमे योगमैश्वरम. खेळणे झालो आहे. हातातलं खेळणं ते भयंकर वाटलं. तेनैव रूपेन चतुर्भुजेन सहस्रबाहो भवविश्वमूर्ते. आवरून घ्या. आवरूनही घेतलं. म्हणजे जशा प्रकारे भक्ताने अपेक्षा करावी तसा परमात्मा प्रगट होतो. आणि तो असणारा मी आज मात्र तुझ्या हातातलं खेळणं झालो आहे. म्हणजे किती पराधीन आहे. सारथ्यपण पार्थाचे करीत असे,
यापेक्षा अन्य भक्तीचं सामर्थ्य काय वेगळं सांगायचं कारण आहे? कोणतंच नाही. गोकुळामध्ये भगवंताचा अवतार झाला ना, एक प्रसंग सहज आठवला म्हणून सांगतो. भक्त जैसे जेथ पाहे ते तेच होत जाये, तो मी तुझे झालो आहे खिळणे आजी. आठवलं म्हणून त्या प्रसंगाला सांगतो आहे. ते भगवान परमात्मा प्रगट झाले आणि मग गोकुळामध्ये त्या जान वेद गर्भेच्या श्रुती, त्या वेदातल्या असणाऱ्या सगळ्या श्रुती गोपिकांच्या रूपाने गोकुळामध्ये अवतीर्ण झाल्या. कारण त्यांना माहिती होतं आपण जर वेदामध्ये श्रुती रूपाने राहिलो तर भगवत सुखाचा आपल्याला लाभ प्राप्त करता येणार नाही. म्हणून त्या जान वेद गर्भेच्या श्रुती, वेदाच्या गर्भामध्ये असणारे ते मंत्र श्रुती गोपिकांच्या रूपाने प्रगट झाल्या. ते गोपिका सामान्य समजू नका, त्या स्त्री भूमिकेमध्ये प्रगट झाल्या, पण ते साक्षात वेदातल्या श्रुती मंत्र आहेत. म्हणून त्यांना जेवढं भगवंताचं ज्ञान आहे ना ते कोणालाच नाही. त्यांचा अनुवाद बघा ना, एका जनार्दनी ब्रह्मवादिनी असं म्हटलं आहे. ब्रह्मस्वरूपाची चर्चा करणाऱ्या त्या गोपिका आहेत. किंवा त्या यशोदेला म्हणतात, अगं हा सामान्य नाही, याला नाही दुसरा जोडागे, म्हणजेच काय, एकमेव अद्वितीयम ब्रह्म, याला जोडा नाही म्हणजेच काय, द्वैत नाही, म्हणजे हा अद्वैत स्वरूप आहे असं म्हणणाऱ्या त्या गोपिका आहेत. गोपिकांचा अधिकार एक तर नारद महर्षी सारख्यांना कळतो किंवा गोपिकांचा अधिकार भगवंताला कळतो. बाकी ह्या जे चित्रफित काढणारे असतात ना, हे कॅसेट काढणारे, यांना काही गोपिकांचा अधिकार कळणार नाही, कळू शकत नाही. त्याकरता यथाव्रज गोपिकांनाम नारद महर्षीच असावे लागतात. जे नारद महर्षी भक्तिसूत्रामध्ये स्वतःची व्याख्या सांगतात, नारदस्तु तदर्पिताखिलाचारता तद विस्मरणी परमव्याकुलतेती. उदाहरण द्या, यथाव्रज गोपिकांनाम. जगात भक्त अनेक आहे, पण आपल्या व्याख्येसाठी अगदी उत्तम उदाहरण कोणाचं असेल तर गोपिकांचं. ते उदाहरण दिले नारद महर्षींनी. इतका गोपिकांचा अधिकार आहे. म्हणून ते स्वतः आपण आणि गोपिकांचा अधिकार ज्ञानोबरायत म्हणतात, निवृत्ती प्रसादे मी गोवळी येऊ. जे गोपी भाव हा सगळ्यात महत्त्वाचा भाव आहे. त्या गो शब्दाचा अर्थ फार गोड आहे. गोनाम इंद्रिय, गोपीही इंद्रियही श्रीकृष्ण रसम पिबती इति गोपी. जी सगळ्या इंद्रियांच्याद्वारे भगवंताच्या ठिकाणी असणारा आनंद प्राशन करते त्याला म्हणतात गोपी. पिबती, पा पिबती धातू आहे की नाही, त्याच्यातून रसपान करते आहे. डोळ्यांनी देवालाच पाहायचं, कानाने भगवंताचंच कीर्तन ऐकायचं आहे, हाताने देवाची सेवा करायची, पायाने देवाच्या धामामध्ये यात्रा करायची. असं जिचा सगळ्या इंद्रियांचा विषय परमात्मा झाला त्या मनोवृत्तीला म्हणतात गोपी. आणि गोपी हा भाव आहे अंतकरणाचा. त्या सगळ्या गोपिका प्रगट झाल्या गोकुळामध्ये. आता हे काही काल्याच कीर्तन नाही आहे पण काल्याच्या कीर्तनात सांगायला उपयोगी पडेल, हे इतकंही महत्त्वाचं आहे की नाही. आणि मग त्या गोपी सगळ्या प्रगट झाल्या. पण त्यातल्या काही भाग्यवान गोपिका अशा होत्या की ज्यांना भगवंताचं त्रिकाल दर्शन व्हायचं. त्रिकाल, परमात्मा सकाळी गायींची वासरं घेऊन निघाला की सकाळचं दर्शन, सायंकाळी गायींची वासरं चारून आला की सायंकाळी दर्शन, आणि दुपारी यांना आठवण झाली की भरीला उलंडोनी रिता करी घट, मिस पानियाचे गोविंदाची चट. म्हणजे देवाचं त्रिकाल त्यांना दर्शन व्हायचं. काही गोपिका मात्र व्यस्त असल्यामुळे त्यांना भगवंताचं दर्शन काही झालंच नाही. पण त्यांच्या मनात अपेक्षा निर्माण झाली की प्रभूचा आम्हाला कधी या आनंदाचा आस्वाद करायला मिळेल. काय यशोदेचा भाव आहे की जी स्वतः भगवंताला स्तनपान करविते, असं त्यांना यशोदेच्या भाग्याचा हेवा वाटायचा. हा झाला गोपिकांच्या मनातला भाव. नंतर काही असणारे महात्मे त्याच वृंदावनामध्ये गोकुळामध्ये गायींच्या रूपाने आले होते. तिथल्या वृक्षवेली लता, तिथल्या असणारे पाषाण, हे सुद्धा अनेक प्रकारचे ऋषीमुनीच आहेत. मग काही गोपिकांच्या वेशामध्ये ऋषी आले तर काही गायींच्या रूपाने प्रगट झाले. त्यांना असं वाटलं भगवान परमात्मा कधी का होईना आपल्याही अंगातलं दुग्धपान करतील, त्या रूपाने भगवंताचं आपल्याला वात्सल्य हे बघायला किंवा भोगायला मिळेल. पण त्यांनाही ते मिळालं नाही. असा त्या दोघांच्याही मनातला भाव देवाने जाणला. भक्त जैसेनी जेथ पाहे. आणि एकदा मग प्रसंग आला.
प्रसंग म्हणजे नारदजी गेले सत्यलोकामध्ये. बराच प्रसंग लवकर आला. सत्यलोकामध्ये गेले आणि ब्रह्मदेवाला सांगितलं, काय तुम्ही इथं रममान झालात म्हणे. मृत्यूलोकातला आनंद जगात कुठे अनुभवायला मिळत नाही म्हणे. झालं काय? अहो काल्याची लीला सुरू आहे म्हणे. भगवान परमात्मा सगळ्या आपल्या बालसवंगडी गोपाळांना काला वाटतो आहे. काला वाटून एकमेका. ब्रह्मदेवाने सांगितलं, मग काय हरकत नाही, मी काला घेण्याकरता जाईल. आता जे पदाने मोठे माणसं असतात ना, त्यांच्या मागं प्रतिष्ठा फार असते आणि ते सहसा मिसळत नाही. ते जरी आपल्यामध्ये आल्यासारखे दिसले तर ते मिसळत नाही. भले ते कीर्तनकाराच्या पायाजवळ येऊन बसतात, पण त्यांना असं वाटतं माझं नाव कधी येईल. ते मिसळत नाहीत. ते तर प्रतिष्ठा बाजूला ठेवावी लागते. ब्रह्मदेवाच्या लक्षात आलं की काला आपल्याला घ्यायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला काला या वेशात मिळणार नाही. मग जैसा देश वैसा वेश, जसा देश असेल तसा वेश घ्यावा लागेल की नाही. ब्रह्मदेव झाले बाल सवंगडी. देवाच्या लक्षात आलं ब्रह्मदेव आहे पण वारकरी नाही ना, भक्त नाही. काल्याचा अधिकारी फक्त भक्तच आहे. वैष्णवने का संभ्रम. वैष्णव काल्याचा अधिकारी आहे. असल ब्रह्मदेव आपलाच मुलगा आहे. देवाने आपल्या मुलाला काला नाही दिला. गुरुवारी मारुती बाबा सांगत असतात, देवाने आपल्या मुलाला काला नाही दिला आणि आपण आपल्या पिंट्याकरता काय काय करतो. काला नाही दिला देवाने. ब्रह्मदेवाला सुद्धा दिला नाही. नेमका काला वाढता वाढता काला वाटितावो विधाता ठकविला. कोणाला फसविलं? ज्याला 4 मुख आहे त्याला. मग एक तर त्याचे 4 मुख, त्याच्यात तो ब्रह्मलोकाचा अध्यक्ष आणि त्याला काला नाही दिला. आता ते प्रतिष्ठा आणि पदाचा गौरव असलेल्या माणसाचा जर उल्लेख नाही झाला की त्यांना राग येतो. बघा, ते ब्रह्मदेवाला राग आला. जसा ब्रह्मदेवाला राग आला तसा सध्याच्या काळातल्या लोकांना येतो. काही फरक नाही, फक्त हे लोक ब्रह्मदेव नाही एवढाच अर्थ आहे. पण राग आला, मला काला देत नाही, अहंकार दुखविला आणि मी धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. मग काय केलं? देवाने सांगितलं, अरे तुम्ही काला सेवन केला पण गाईची वासरं लांब गेली, वासरं आणा, परतवून आणा. त्यांनी सांगितलं, बघ देवा, आतापर्यंत 7 दिवस वासरं कोणी आणली माघारी? आणि आम्ही आणली. कमीत कमी काल्याच्या दिवशी तर आम्हाला शांत बसू दे, वासरं तू घेऊन ये. भगवंतांनी सांगितलं काय हरकत नाही. मग परमात्मा वासरांचा शोध घेता घेता पुढं गेले. ते वासरं ब्रह्मदेवाने आकृष्ट केली होती. म्हणजे वासरं भाग नेदितातो वत्से असं म्हटलंय बघा. गाई नाही, वत्से म्हणजे वासरं. त्याने वासरं आकृष्ट केली, सत्यलोकात नेऊन ठेवली. परमात्मा वासरांच्या मागं गेला. आता ज्यांनी काला सेवन केला होता ते काही देह भावावर राहिलेच नाही. सामान्य पदार्थ खाल्ला आता माणसं देह भावावर राहत नाही. ज्याने ब्रह्मानंद सेवेला आहे तो केवी राही आवराला. ते काला सेवन केल्यामुळे ते देहाच्या अतीत झाले. शरीर भाव नासती, इंद्रिय विषय विसरते, आम्ही गोपाळा यास ते विसरले. ब्रह्मदेवाने परमात्मा लांब गेल्याबरोबर झाडाखाली बसलेली ही सगळी गोपाळ जी समाधी अवस्थेमध्ये आहे त्यांना आकृष्ट केलं, म्हणजे खेचलं आणि सत्यलोकात नेऊन ठेवलं. देवाच्या लक्षात आलं आपल्याच बाळाचा प्रताप आहे हा. म्हणजे वासरं घेऊन गेला आणि गोपाळांना घेऊन गेला. देवाला ती ब्रह्मदेवाची असणारी प्रौढी ती सुद्धा हरण करायची आहे. आणि गोपिकांच्या मनातला भाव होता ना की परमात्मा कधी आम्हाला यशोदेप्रमाणे बालत्वाचा आनंद प्रदान करे. आता त्यांची ती बालकं म्हणजे गोपाळ होती आणि गायीची वासरं ही गायीची लेकरच होती. मग गायीच्याही इच्छा पूर्ण करायच्या आणि गोपिकांची पण इच्छा पूर्ण करायची. भक्त जैसेने जे तप आहे तेथ तेचे होत जाय. परमात्म्याला संधी मिळाली. ज्या गोपिकांच्या मनामध्ये वात्सल्य भाव होता ना, स्तनपान करविण्यासाठी परमात्मा त्या त्या गोपाळांच्या रूपाने प्रगट झाले. जसं त्या गोपाळाचं बोलणं, जसं कपडे परिधान करणं, चालणं, तसाच परमात्मा झाला. आणि ज्या गाईचं जे वासरू तसा वासरांच्याही रूपाने प्रगट झाला. 1 वर्षापर्यंत कोणालाच कळालं नाही. म्हणजे भगवंताने त्या रूपाने गोपाळांच्या रूपाने गोपिकांच्या अंतमनातला भाव भक्त जैसेने जे तप आहे तेथ तेचे होत जाय तसा प्रगट केला. आणि वासरांच्या रूपाने
गायींच्या मनातला अंतर्भाव परमात्म्याने प्रगट केला, त्यांच्या लक्षात येऊच दिला नाही. आणि मग 1 वर्ष झालं. ब्रह्मदेवाला असं वाटलं आता खाली नेमकं काय चालू आहे बघून तर यावं. ते ब्रह्मदेव 1 वर्षाने खाली आला, पाहिलं तर तशीच लीला सुरू आहे. मग ब्रह्मदेवाने विचार केला हे खरे आहे का आपण नेऊन ठेवले ते खरे आहे. असं तिकडे पाहिला, एका गोपाळाला उचललं, त्याला हातात घेतलं आणि पाहिलं तर जशी याच्या अंगावर चड्डी आहे तसंच तिथे गोपाळ आहे. मग आता खरा तो आहे का खरा हा आहे? ब्रह्मदेव हा सृजन करता आहे की नाही? आणि ज्याचा ज्याच्यामध्ये अभिमान असतो त्याचा अभिमान त्याच्यातूनच नष्ट केला पाहिजे. ब्रह्मदेव निर्माण करू शकतो तर परमात्म्याने दाखवून दिलं बाळा मी तुझा बाप आहे. जर तुला निर्माण करता येतं तर तुझ्यापेक्षा मी भारी निर्माण करू शकतो. ब्रह्मदेव चक्री झाला, 4 मस्तक गरागरा फिरू लागले, अभिमान नष्ट केला. असा परमात्मा भक्तराज अर्जुनाचा आज खेळणं झाला आहे. भक्त जैसे जेथ पाहे तेथ ते तेचे होत जाये, तो मी तुझे झालो आहे खेळणे आजी. ऐसे अशा प्रकारचं हे प्रीतीची वेगे, देव बोलता से नेघे, तव आनंदा माझे अंगे विरत पार्थ. अशा प्रकारचं अतिशय प्रेमाच्या वेगाने, हा प्रेमाचा वेग कुठं आला? देवाच्या अंतःकरणामध्ये आला आहे. तुम्ही या श्लोकावरच आहे ना, इतर सगळ्या गीतेवर व्याख्यान करणाऱ्या महापुरुषांचं व्याख्यान बघा, इतर सगळ्या व्याख्यात्यांचं. ऐसेही प्रीतीचे वेगे हा भाव कुठंच नाही आला, तो फक्त ज्ञानेश्वरीमध्ये आलेला आहे. पण मग आता देवाला प्रेमाचा वेग आला ही ज्ञानोबाराने का कळालं? अहो ज्यांना वेग आला तेच ज्ञानोबाराय आहेत. म्हणून त्यांनाच ते माहिती आहे. ज्ञानोबाराय म्हणू शकतो अरे तो मीच होतो, तिथंच मला प्रेमाचा वेग आला होता. ऐसे हे प्रीतीचे वेगे, प्रेमाच्या वेगाने. कोणाचं प्रेम? भक्तावर असणारं देवाचं प्रेम. आणि त्या प्रेमाच्या वेगाने बोलता बोलता आपण अर्जुनाचं भाग्य वर्णन करतो आहे. आपण अर्जुनाच्या हातातलं खेळणं झालो आहे हे आपण बोलायला पाहिजे नव्हतं, पण देवाला आठवणच राहिली नाही. देव बोलता से म्हणजे आठवण, नेघे देवाला आठवण राहिली नाही. आणि ते ऐकल्यानंतर काय देवाचं माझ्यावर प्रेम आहे की परमात्मा माझ्या हातात खेळणं झालं आहे, चित्रत नाही, माझ्या हात स्वाधीन झाला आहे. आणि काय माझं भाग्य आहे की देव माझ्यावर प्रेम करतो. असा भक्तराज अर्जुनाला झाला आनंद. आणि परिणाम तव आनंदा माझे अंगे विरत पार्थ. त्या आनंदामध्ये पार्थ अंगे विरत, विरत म्हणजे विरघळून चालले. म्हणजे आनंदामध्ये भक्तराज अर्जुन आता एकरूप होऊ लागले. आणि देवाच्या लक्षात आलं हा जर एकरूप झाला तर मग पुढचे 55 श्लोक सांगायचे कोणाला? 55 किंवा 65 असते, 65 असते ना, 78 आहे सगळे. ते 65 श्लोकाचं प्रवचन आपण चांगलं बसवलं हे कोण ऐकणार आहे? तर आनंदा माझे अंगे विरत पार्थ. देवाच्या लक्षात आलं तो प्रकार आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गौरी ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.